मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जिल्हा रुग्णालय भंडारा येथे निघालेल्या ब्लड बँक काउन्सिलर आणि ब्लड बँक लॅब टेक्निशियन या पदाबद्दलची संपूर्ण माहिती. The notice for engagement of various positions on contract basis under the Maharashtra State AIDS Control Society, Mumbai. Last date of submission of application. तर ऍप्लिकेशन करण्याची शेवटची डेट ही 9 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. त्यामध्ये आपण बघणार आहोत कोणती कोणती पोस्ट आहेत, किती वॅकन्सी, इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि मंथली आपल्याला पेमेंट किती असणार आहे. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे, त्यामध्ये फर्स्ट वॅकन्सी आहे ब्लड बँक काउन्सिलर. एक वॅकन्सी असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन सोशल वर्क, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपोलॉजी किंवा ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये आपलं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. डिझायरेबल क्वालिफिकेशन सुद्धा दिले आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे नॉलेज ऑफ कम्प्युटर्स आणि सेकंड आहे प्रोफिशियन्सी इन MS ऑफिस. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सपिरियन्स. तर मिनिमम 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आफ्टर इसेन्शियल क्वालिफिकेशन. तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं सुद्धा आपल्याला यामध्ये गरजेचं आहे. मंथली पेमेंट किती असणार आहे तर 21,000 पर मंथ. सेकंड पोस्ट आहे ब्लड बँक लॅब टेक्निशियन. एक वॅकन्सी असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन बघू तर डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजेच MLT, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजेच DMLT should have completed 10+2 before obtaining the diploma. तर 12वी नंतर आपलं MLT किंवा DMLT असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे द डिग्री और डिप्लोमा शुड बी फ्रॉम अ युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय द सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे नॉलेज ऑफ कम्प्युटर. डिझायरेबल मध्ये असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि प्रोफिशियन्सी इन MS ऑफिस असेल तर प्रेफरन्स हा दिला जाईल. एक्सपिरियन्स असणार आहे मिनिमम 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आफ्टर द डिग्री अँड 3 इयर्स आफ्टर द डिप्लोमा. जर डिप्लोमा असेल तर त्याच्यानंतर 3 वर्ष एक्सपिरियन्स आणि डिग्री असेल तर त्याच्यानंतर 2 वर्ष एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. पेमेंट असणार आहे 25,000 पर मंथ. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे पॉइंट. त्यामध्ये फर्स्ट आहे एज. तर एज लिमिट असणार आहे अपर एज लिमिट 60 years as on the date of advertisement. तर मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे 60 वर्ष. अपॉइंटमेंट टाइप तर द अबो मेन्शन पोस्ट आर टेम्पररी अँड प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या पोस्ट असणार आहेत. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला यामध्ये कंटिन्युएशन दिलं जाईल. तर महत्त्वाचा पॉइंट हाऊ टू अप्लाय. तर यासाठी अप्लाय कसं करायचं त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अप्लाय इन द प्रिस्क्राइब ऍप्लिकेशन फॉर्म विथ द रिसेंट पासपोर्ट साइज फोटोग्राफ अँड सेट ऑफ attested photocopies of testimonials or certificates or ID proofs. तर आपल्याला ऍप्लिकेशन करताना रिसेंट पासपोर्ट साइज फोटो, सेट ऑफ आपलं सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज असतील, आपले सर्टिफिकेट असतील, ID प्रूफ असतील, त्यांच्या सगळ्याच्या आपल्याला सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज सुद्धा लागणार आहेत. The application is to be submit on A4 size paper only. तर A4 साइजच्या कव्हर मधूनच आपल्याला सेंड करायचे आहे. Application can either be sent through registered speed post or can be submitted in the person in the office of the district AIDS prevention and control unit HIV office civil surgeon office भंडारा. इथं त्यांनी हा ऍड्रेस दिलेला आहे. म्हणजे आपण स्पीड पोस्ट किंवा बाय हँड तिथं जाऊन सुद्धा इथं ऍप्लिकेशन हे देऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन. तर 9 जुलै 2025 पर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन हे सेंड करायचे आहेत किंवा पाठवायचे आहेत. ऑल फर्दर करस्पॉन्डन्स विल बी डन ओनली बाय ईमेल. म्हणजे जे काही एक्झामशी रिलेटेड, हॉल तिकीटशी रिलेटेड किंवा कॉल लेटरशी रिलेटेड जे काही डिटेल्स असणार आहेत ते आपल्याला ईमेलद्वारेच कळवले जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला जो काही आपला ईमेल ID असेल किंवा जो कॉन्टॅक्ट नंबर असेल तो करेक्टली आणि नीटली फिलअप करायचा ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये. कॅन्डिडेट शुड अप्लाय सेपरेटली फॉर each पोस्ट. जर आपण दोन्ही सुद्धा पोस्टला ऍप्लिकेबल होत असेल तर आपल्याला प्रत्येक पोस्टसाठी सेपरेटली अप्लाय करायचं आहे. आफ्टर स्क्रुटिनायझिंग द ऍप्लिकेशन्स रिसीव्ड इन ड्यू डेट, शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर रिटन एक्झामिनेशन ऑर इंटरव्ह्यू. तर जे आपण ऍप्लिकेशन केल्यानंतर आपले ऍप्लिकेशन हे सॉर्ट आउट केले जाणार आणि त्यामधून आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला रिटन एक्झामिनेशन किंवा इंटरव्ह्यू असेल त्यासाठी आपल्याला बोलवलं जाईल. तर ही होती याबद्दलची बेसिक माहिती. याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.